विधिमंडळ नेतेपदी सुमित्राताईंची निवड मुखानी करण्यात आली. सगळे आमदार या बैठकीला उपस्थित होते का? सर्व आमदार उपस्थित होते. आता झाला गटनेता म्हणून म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचं नेमकं तुम्ही काय करताय? तुमचं आमदारांचं काय म्हणणं आहे? नाही, विलिनीकरणाबाबत ते वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील आणि शपथविधी आज संध्याकाळी आता 5 वाजता आहे. आमदार संग्राम जगताप जे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती होते, त्यांची वक्तव्य मधल्या काळात प्रचंड गाजली, तरी देखील अजित पवारांना कुठंतरी त्यांना या सगळ्याच अडचणीच्या विषयात देखील मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. काय सांगाल तुम्ही? अचानक एक घटना घडली आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकदम समोर आल्या. नितीन भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी आहेत. बाकीचे वरिष्ठ लोक आपल्याशी खुलासा करतील आपल्याला जे काय असेल ते. परंतु अचानक दुःखद घटना घडली आणि त्यानंतर हा असा प्रसंग घडली. आता दुःखद घटना घडलेली आहे. बाकी सगळे जे घडामोडी आहेत त्याच्यावरती वरिष्ठ लोक बोलतील. आमदार म्हणून विलिनीकरणाच्या बाबतीत काय वाटते? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्याच्यावरती वरिष्ठ लोकच काय बोलायचं असतील ते बोलतील. आपण पाहतोय दोन्ही आमदार आपल्यासोबत होते. वरिष्ठ नेते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेच विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आमदारांच्या वतीनं मांडण्यात येत. बीडचे आमदार देखील या ठिकाणी आहेत. विजयसिंह पंडित, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सध्या जो विलिनीकरणाचा विषय आहे त्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की विलिनीकरणासंदर्भामध्ये अजित पवार तयार होते, मात्र अचानक आता वेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत. तर दुसरीकडे जे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ते मात्र वरिष्ठ या सगळ्याबद्दल निर्णय घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.